हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण एस वाय बी कॉमचा पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकचं एक एक्झाम्पल बघतो. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण ह्याचं एक एक्झाम्पल पाहिलं आहे. ठीक आहे, मागचे बघा 3 ते 4 व्हिडिओ आपण ह्या टॉपिकवरती तयार केलेले आहेत. हा आपला 4था ते 5वा व्हिडिओ असेल. बघा, ह्यामध्ये तुम्ही बघा डिस्प्लेवरती तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय. पहिलं आपण एक्झाम्पल रीड करूया आणि कसं सॉल्व करायचं ते बघूया. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बघा, इथे तुम्हाला पार्टनर्स दिलेत. त्यांनी पटेल, शाह, देसाई असे 3 पार्टनर्स दिलेत. ठीक आहे, आणि बॅलन्स शीट तुम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केली आहे. बॅलन्स शीटच्या लॅबी साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बघा पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्स दिलेले आहेत. त्यानंतर जनरल रिझर्व दिलेला आहे आणि क्रेडिटर्स दिले आहे. ठीक आहे, बघा ह्या प्रॉब्लेममध्ये हेच वेगळं आहे की एक एक्स्ट्रा लायबिलिटीज आहे. बघा, क्रेडिटर्स मागचा जर तुम्ही प्रॉब्लेम बदलत, मागचा आपला व्हिडिओ बदलात तर त्यामध्ये फक्त पार्टनर्स कॅपिटल होतं, कोणती एक्स्ट्रा लायबिलिटीज नव्हती. ठीक आहे, ह्यात एवढंच वेगळं आहे की तुम्हाला एक्स्ट्रा लायबिलिटीज दिले. ठीक आहे, क्रेडिटर्स दिले. आणि इकडे फिक्स असेट, कॅश आणि डिफर्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, ठीक आहे, एक्सपेंडिचर हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, बघूया कसं सॉल्व करायचं. तुम्हाला माहितीच आहे, पहिलं आपण स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल प्रिपेअर करतो. ठीक आहे, स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आपण बघा इथे तुम्ही बघू शकता प्रिपेअर केलं आहे. कॉलम तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलर आहे आणि ते पटेल, शाह, देसाई असे 3 पार्टनरचे 3 नावाचे 3 कॉलम आपण प्रिपेअर केले. ठीक आहे, फर्स्टली आपण काय लिहितो, कॅपिटल बॅलन्स लिहून घेतो. बघा, ठीक आहे, तुम्हाला वरती बघा प्रॉब्लेममध्ये कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा इथे तुम्हाला त्यांनी लॅबी साईडला कॅपिटल दिले 30,000, 40,000, 50,000 दिले का. ठीक आहे, जनरल रिझर्व दिला आहे 20,000 आणि डिफर्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर दिलेत 20,000. तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, कॅपिटल बॅलन्स लिहितो, त्यामध्ये जनरल रिझर्व किंवा PNL असेल कुठे लॅबी साईडला तर ॲड करतो. बघा, हे जनरल रिझर्व आपण ॲड करणार आहे. आणि ॲसेट साईडला ज्या फिक्टिशियस ॲसेट असतात, आता इथे तुम्हाला दिले बघा डिफर्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, ह्याला आपण फिक्टिशियस ॲसेट बोलतो. हे ॲसेट आपण काय करतो, लेस करतो. ठीक आहे, चला व्यवस्थित बघा, रेशो तुम्हाला दिला आहे 2:3:5 रेशो दिले आहे. त्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू हे जनरल रिझर्व आणि ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बघा इथे खाली आपण फर्स्टली काय केलं, इथे बघा कॅपिटल बॅलन्स लिहून टाकले. हे सगळे जे 3 बॅलन्स आहेत, हे तिन्ही बॅलन्स आपण तिथे लिहून घेतले. कॅपिटल बॅलन्स 30,000, 40,000 आणि 50,000. ठीक आहे, त्यानंतर बघा हे जे 20,000 आहेत कसले, तर जनरल रिझर्वचे. हे आपण त्यांच्या रेशोमध्ये, म्हणजे कोणत्या रेशोमध्ये, 2:3:5, 2:3:5 हा जो रेशो आहे त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केले. आता हे जर 20,000 तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलात, ठीक आहे, या रेशोमध्ये, तर ते किती येतील, तर तुम्ही व्यवस्थित बघितलं बघा 4,000, 6,000 आणि 10,000 येतील. ठीक आहे, तुम्हाला दिसतं बघा इथे किती येतील, 4,000, 6,000, 10,000. सेम तसंच हे ॲड केले आपण जनरल रिझर्व. तुम्ही बघू शकता इथे आपण ॲड केले. आणि हे डिफर्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर आपण लेस करणार आहे. सेम बघा 20,000चा अमाऊंट आहे, त्यामुळे सेम आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून आलं 4,000, 6,000 आणि 10,000. ठीक आहे, दिसतं ना सगळ्यांना, बघा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसते. हे आपण काय केलं, पहिलं कॅपिटल बॅलन्स लिहून घेतले, त्यानंतर जनरल रिझर्व ॲड केला आणि डिफर्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर लेस केले. ठीक आहे, मग फायनली तुम्हीच मला सांगा 30,000मध्ये 4,000 ॲड करा, 4,000 लेस करा. फायनली तुम्हाला जो कॅपिटल बॅलन्स आहे ॲडजस्टेड कॅपिटल तेवढंच मिळेल, 30,000, 40,000 आणि 50,000. ठीक आहे, ॲड लेस झाले ना, 6,000, 6,000, 10,000, 10,000 सेम बॅलन्स मिळाले. इथपर्यंत समजलं कसं केलं आपण. आता ह्याच्या पुढची बाजू, ह्याच्यानंतर आपण काय होतो, तर PSR लिहितो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. तुम्ही बघतात PSR किती दिलं तुम्हाला त्यांनी, 2:3:5, 2:3:5 तो आपण लिहून घेतला 2:3:5. ठीक आहे, आता डिवाइड करा, म्हणजे जे ॲडजस्टेड कॅपिटल आहे ना त्याला डिवाइड आपण PSRने करू. बघा 30,000 तुम्ही बघू शकता इथे, बघा 30,000 अपॉन 2 करा, मग तुम्हाला बघा 15,000 मिळेल. 40,000 अपॉन 3 करा, 13,033 मिळेल. बघा 333. त्यांना 50,000 अपॉन 5 करा, 10,000 मिळेल. ठीक आहे, प्रत्येकाला जो PSR आहे त्याचा, ते ॲडजस्टेड कॅपिटलला डिवाइड काय करायचं तुम्हाला, ह्या ॲडजस्टेड कॅपिटलला डिवाइड PSR करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला बघा ह्या व्हॅल्यू मिळतील, त्याला काय बोलतो आपण, युनिट व्हॅल्यू. आता ह्याच्या 3 युनिट व्हॅल्यू मिळाल्यात, म्हणजे 15,000 एक मिळाली आहे, दुसरी 13,333 मिळाली आणि तिसरी 10,000 मिळेल. ह्यातली सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती आहे बघा, नक्कीच 10,000 सगळ्यात लहान आहे. म्हणजे देसाई जो आहे त्याची युनिट व्हॅल्यू ही सगळ्यात लहान येते, त्याला आपण बेस कॅपिटल बोलतो. ठीक आहे, बेस कॅपिटल कोणाचं आहे, देसाईचं आहे. मग आपण काय करतो पुढे मला सांगा, तर जी काय युनिट व्हॅल्यू ही जी तुमची आली आहे सगळ्यात लहान 10,000, त्यांनी रेशोला इंटू करतो, मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, मग 10,000 गुणिले 2 करा, तुम्हाला बघा इथे 20,000 मिळेल. 10,000 गुणिले 3 करा, तुम्हाला इथे 30,000 मिळेल. 10,000 गुणिले 5 करा, तुम्हाला इथे 50,000 मिळेल. ठीक आहे, असे तुम्ही काय केलात, प्रपोर्शनेट कॅपिटल काढून घेतलात. समजलं प्रपोर्शनेट कॅपिटल कसं काढलं आपण. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करतो, इथे बघा क्लोज करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा हे जे तुमचं ॲडजस्टेड कॅपिटल आहे त्यामधून ती व्हॅल्यू लेस करायची. बघा 30,000 मायनस 20,000, 10,000 तुमचं आलं बघा एक्सेस कॅपिटल. इथे 40,000 आहे, 40,000 मायनस 30,000, 10,000 आलं. आणि 50,000 मायनस 50,000 नील झालं बघा इथे. समजले, असं व्यवस्थित काय केलं आपण, तर प्रपोर्शनेट कॅपिटल काढून घेतलं. बघा दिसतं ना सगळ्यांना किती आलं, तर 10,000, सॉरी एक्सेस कॅपिटल काढून घेतलं, 10,000
10,000 दोघांचंही सेम येते बघा. कारण की हे बघा 30,000मधून काय केलं आपण, हे 20,000 मायनस केले आणि 40मधून हे 30 मायनस केले. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल बॅलन्समधून आपण प्रोपोर्शन कॅपिटल मायनस केलं, त्यावेळी आपल्याला इथे एक्सेस कॅपिटल मिळालं. सेम स्टेप बघा आपण पुढे फॉलो करणार. पुन्हा जो PSR त्याचा जो दिलेला आहे तो आपण इथे PSR लिहून घेऊ. बघा तुम्ही बघू शकता बघा, फक्त हा तर नील झालेला आहे देसाई. मग पटेल आणि शहाचा जो PSR आहे 2 आणि 3 तो लिहिला आपण. हा मग 10,000 आपण 2 किती आले, 5,000 आले. 10,000 आपण 3 किती आले, 3,333 आले. ठीक आहे, मग पुन्हा बघा सगळ्यात जो बेस कॅपिटल कोणतं मिळालं आपल्याला, 3,333 शहाचं. सेम पुन्हा ती स्टेप, हा युनिट व्हॅल्यूला आपण जे बेस कॅपिटल मिळालं त्याला इंटू PSR करतो. मग 3,333 गुणिले जर 2 केलात तर 6,667 येईल. 3,333 गुणिले 3 केलात तर बघा 10,000 येईल. हां, म्हणजे ते ॲक्च्युली 9,999 येतं, म्हणजेच 10,000 येईल. ठीक आहे, समज असं व्हॅल्यू मिळतील. मग पुन्हा तुम्ही काय करणार, जे हे तुमचं कॅपिटल आहे बघा, एक्सेस कॅपिटल, त्यामधून हे मायनस करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अल्टिमेट एक्सेस मिळालं बघा 3,333 आणि हे 10,000तून 10,000 गेले, इथे नील झालं. ठीक आहे, असं व्यवस्थित बघा, असं एक्सेस कॅपिटल इथे फाइंड आउट तुम्हाला करायचं, व्यवस्थित काढून घ्या. ठीक आहे, बघ हे समजत नसेल कसं फाइंड आउट करायचं आहे, ते ऑलरेडी सुरुवातीचे 2 व्हिडिओ आपण ह्याच्यावरती बनवलेले आहेत, ते तुम्ही बघा, व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता पुढचा आणि महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे आहे स्टेटमेंट शोविंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ठीक आहे, कॉलम बघा, तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती बघा, तुम्हाला कॉलम दिसत आहेत. एक्झॅक्टली जर फर्स्ट कॉलम जर तुम्ही पाहिलात तर बघा तुम्हाला पर्टिक्युलर आहे, त्यानंतर कॅश आहे, टोटल क्लेम आहे, त्यानंतर क्रेडिटर्स आहे, बरोबर ना, असे कॉलम आहेत. त्यानंतर पटेल शहा देसाईचे पार्टनर्स कॅपिटलचे. जर तुम्ही ह्याचं कंपेअर केलं मागचा जो आपला व्हिडिओ द्यायचा तर त्यामध्ये बघा तुम्हाला क्रेडिटर्स नव्हतं, म्हणजे लायबिलिटीज नव्हते तुमचे, फक्त कॉलम काय होते, पर्टिक्युलर होतं, कॅश होतं, टोटल क्लेम होतं आणि 3 पार्टनरचे कॉलम, असे 6 कॉलम होते. आता टोटल बघा 7 कॉलम तुम्हाला दिसतात डिस्प्लेवरती, कारण की तुमची एक लायबिलिटी एक्स्ट्रा तुम्हाला दिली, म्हणजे क्रेडिटर्स एक्स्ट्रा दिलेले आहेत. ठीक आहे, असे व्यवस्थित तुम्हाला जसं दिसते तसे व्यवस्थित कॉलम प्रिपेअर करून घ्या. आणि त्यामध्ये बघा पहिला आपण काय लिहितो, तो बॅलन्स. लक्षात घ्या काय लिहितो आपण, बॅलन्स लिहून घेतो. बघा ना, इथे तुम्हाला माहिती आहे क्रेडिटची बॅलन्स तुम्हाला लायबिलिटी साईडला दिली, तुम्ही बघू शकता. बघा इथे डिस्प्लेवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय ना, तिथे बघा क्रेडिटर्स किती दिलेत तुम्हाला, क्रेडिटर्स दिलेत 60,000 दिलेत, बरोबर. ठीक आहे, ते आपण इथे लिहून घेऊ. तुम्ही बघू शकता बघा लायबिलिटी इथे आपण लिहिलेत. पहिले क्रेडिटर्स 60,000 लिहून घेतले. पुन्हा कॅपिटल तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल ॲडजस्ट कॅपिटल 30,000, 40,000, 50,000 ते आपण लिहून घेतलं. ठीक आहे, ही जर टोटल केली सगळ्याची तर तुम्हाला 1,80,000 मिळेल बघा टोटल क्लेम, ह्या सगळ्याची टोटल. ठीक आहे, ती इथं लिहिली आपण, इथपर्यंत समजलं. आता पुढची स्टेप, कॅश दिले का बघायची. व्यवस्थित लक्षात घ्या, मागच्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला कॅश नव्हती, पण जर ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर बघा तुम्हाला ॲसेट साईडला 20,000 20,000 रुपये कॅश दिले. ठीक आहे, आणि खाली तुम्हाला बघा जे रिअलायझेशन बोलतो ना आपण, रिअलायझिंग तुम्हाला देत ॲसेट, ते 20,000 30,000 1,05,000 असे 3 दिलेत रिअलायझेशन. ठीक आहे, बघूया पहिले 20,000 हे जे कॅश आहे ते आपण इथे खाली लिहून घेऊ. बघा तुम्ही बघू शकता, बघा इथे तुम्हाला दिसते 20,000 आपण कॅश लिहिले, इथे दिसते 20,000 कॅश लिहिली कॅशमध्ये. आता एक लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं, कोणाकोणाचे पैसे द्यायचे आहेत, एक क्रेडिटर्स द्यायचे आहेत, जर पटेल शहा आणि देसाई यांचे पैसे द्यायचे आहेत, बरोबर. कंपनीला तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, जे काय पैसे आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहेत त्यावेळी पहिलं प्रेफरन्स तुम्ही कोणाला करणार, नक्कीच बाहेरच्या लोकांना करणार. बाहेरचं कोण आहे, इथे क्रेडिटर्स आहे, बरोबर ना. मग क्रेडिटचे पहिले पैसे तुम्ही देणार. क्रेडिटर्सचा तुम्हाला किती पैसे द्यायचे टोटल मला सांगा, तर 60,000 रुपये द्यायचे आहेत. आणि तुमच्याकडे आता आहेत किती, सध्या कॅश किती आहे, फक्त 20,000 आहे. मग सध्या 20,000 रुपये देऊन टाका. म्हणून बघा इथे आपण पे टू क्रेडिटर्स 20,000 दिले की नाही, 20,000 टोटल क्लेममध्ये 20,000 आणि इथे क्रेडिटर्समध्ये 20,000 लिहिले. ठीक आहे, 20,000 रुपये लिहून टाकले. बघा तुमची कॅश इथे 0 झाली, कॅश नील झाली की नाही. टोटल क्लेम तुमचा 1,60,000 झाला आणि तुमची क्रेडिटर्स 40,000 रुपये बॅलन्स उरला. 60 होते, 20 दिलात, 40,000 उरला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. बघा तर तुम्ही पुढे गेलात, बघा कॅश तर संपली आहे, आता रिअलायझेशन म्हणजे जे ॲसेट विकून तुम्हाला जे पैसे मिळालेत त्याला आपण रिअलायझेशन बोलतो. मग ते पैसे किती मिळालेत, तर फर्स्ट रिअलायझेशन 20,000 दिले, ते आपण घेऊया. चला 20,000 रुपये खाली घेतले आपण, तुम्ही बघू शकता बघा इथे. हां, कॅश देऊन झाले ना 20,000, आता ते 20,000 रुपये पण आपण फर्स्ट रिअलायझेशन म्हणून घेतले, दुसरे जे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिले ते. ठीक आहे, मग आता सेम क्रेडिटर्सचे अजून 40,000 बाकी आहेत, ते 20,000 क्रेडिटर्सला देऊन टाका. बघा पे टू क्रेडिटर्स 20,000 आपण कॅशच्या कॉलममध्ये लिहिलं, 20,000 आपण टोटल क्लेमच्या कॉलममध्ये लिहिलं आणि 20,000 आपण क्रेडिटच्या कॉलममध्ये लिहिलं. ठीक आहे, मायनस करा. हां, 20,000 म्हणून 20,000 गेले, नील झाले, पैसे सगळे संपले रिअलायझेशनचे. क्लेम होता 1,60,000, 20 दिलेत, 1,40,000 क्लेम उरला. क्रेडिटर्स होते 40,000, 20,000 रुपये तुम्ही पेड केलात, उरले 20,000. समजतं ना मी काय बोलते. ठीक आहे, म्हणजे तुमचे 1,40,000 आणि इकडे 20,000, म्हणजे तुमचे क्रेडिटर्स किती उरलेत, आता 20,000 अजून उरलेत, म्हणजे 20,000 तुम्हाला अजून द्यायचे. ठीक आहे, पैसे तर संपले रिअलायझेशनचे. आता पुढचं रिअलायझेशन बघूया आपण. तर तुम्ही व्यवस्थित बदलत तर बघा हे तुम्हाला रिअलायझेशन दिसते ना. ठीक आहे, सेकंड रिअलायझेशन बघा 30,000 दिसते, ते घेऊया आपण.
ठीक आहे. बघा सेकंड रिअलायझेशन आपण इथे 30,000 घेतलं बघा, बघू शकता इथे. ठीक आहे, सेकंड रिअलायझेशन बघा आपण काय केलं इथे 30,000 घेतलं. आता तुम्हाला मला सांगा, तुम्ही क्रेडिट्स द्यायचे किती, अजून 20,000 देणं बाकी आहे ना, आणि तुमच्याकडे आहेत किती 30,000 आहेत. मग त्यांना 30 देणार का 20च्या बदली? नाही, नक्कीच 20 देणार. मग 30 मधले आपण हे 20 क्रेडिट्सला देऊन टाकू. पे टू क्रेडिट्स 20,000, टोटल क्लेममध्ये 20,000 आणि क्रेडिट्समध्ये 20,000. असं बघा क्रेडिट्स नील झाली, ते सगळे देऊन टाकले आपण. हां, टोटल क्लेम उरला 1,20,000 आणि कॅश तुमच्याकडे बघा 10,000 अजून शिल्लक आहे. ठीक आहे, असे तुमचे बॅलन्स आले. बघा व्यवस्थित समजून घे, इथपर्यंत समजतं का? ठीक आहे, इथपर्यंत झालं तुमचं. आता तुम्हाला टोटल बघा हे 30, 40 आणि 50 हे फक्त पार्टनर्सचे जे यायचे तुम्हाला टोटल 1,20,000. ठीक आहे, कॅश तुमच्याकडे किती आहे 10,000. ज्यावेळी आता बघा इथपर्यंत बाहेरचे जे दिले, आता पार्टनर्सचे देताना पण आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिले की जे आपण वरती हे एक्सेस कॅपिटल काढतो ना, हे पहिले आपण पेड करतो. बघा इथे तुम्ही बघू शकता अल्टिमेट एक्सेस जे आहे ना, हे 3,333 हे तुम्ही पहिल्यांदा देणार. कुणाला द्यायचे? पटेलला द्यायचे आपल्याला 3,333. ते देऊन झाले की आपण काय करणार आहे, हे जे दिसत ना 6,767 आणि 10,000 म्हणजे 16,767 जी अमाऊंट आहे तुमची, हे तुम्ही पटेल आणि शहाला देणार. कधी? हे 3,333 देऊन झाल्यानंतर. ठीक आहे, यांचा रेशो बघा 2:3 आहे, हे लक्षात ठेवा. बघूया आपण आता. चला बघा आपल्याकडे कॅश किती उरली आहे मला सांगा इथे. तुम्ही जर व्यवस्थित बघा तुमच्याकडे कॅश 10,000 आहे आणि तुम्हाला पटेलला किती द्यायच्यात? 3,333 द्यायच्यात अल्टिमेट एक्सेस. ते पहिले आपण पेड केलं बघा, पे टू पटेल अल्टिमेट एक्सेस 3,333 कॅशमध्ये लिहिलं, टोटल क्लेममध्ये लिहिलं आणि पटेलच्या कॉलममध्ये लिहिलं. ठीक आहे, तिन्ही कॉलममध्ये बघा ते 3,333 आपण काय केले मायनस केले. बघा तुमची कॅश किती उरली 6,767. तुमची टोटल क्लेम किती उरला 1,16,767 आणि तुमचा पटेलचा बॅलन्स 26,767 उरला. समजलं इथपर्यंत? अल्टिमेट एक्सेस देऊन आपलं पूर्ण झालेलं आहे. आता अल्टिमेट एक्सेस दिल्यानंतर आपण काय करतो बघा, वरती आपण स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटलमध्ये येऊया. बघा हे तर देऊन झालेलं आहे. ते देऊन झालं की वरची स्टेप आहे ना, हे बॅलन्स देतो आपण. आता हे बॅलन्स किती आहेत 6,767 आणि 10,000 टोटल द्यायचे आपल्याला किती 16,767 देणं आहे. पण आपल्याकडे बॅलन्स किती येतो बघूया. बदलत व्यवस्थित तर तुमच्याकडे फक्त 6,767 बॅलन्स उरला आहे कॅशमधला. ठीक आहे, म्हणजे सेकंड रिअलायझेशनमधला. ठीक आहे, मग आता हे कसे आपण देतो लक्षात घ्या. आता 16,767 तर आपण 6,767 म्हणून देऊ शकत नाही आहे. मग काय करायचं, त्यांच्या रेशोमध्ये ते पैसे देऊन टाकायचे. ठीक आहे, म्हणजे 16,767 मधले आपण 6,767 दोघांना वाटून देऊया. सध्या तेवढेच पैसे आहेत म्हणून. ठीक आहे, मग तुम्ही बघू शकता बघा, पे टू पटेल अँड शहा 2:3 त्याच्या रेशोमध्ये आपण हे जे 6,767 उरलेत ना, ते वाटून दिले बघा. तिथे टोटल क्लेममध्ये लिहिले आपण आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांच्या कॉलममध्ये आपण लिहिलेत. ठीक आहे, म्हणजे बघा कसे हे वाटले समजलं ना, 2:3 मध्ये 2:3 रेशोमध्ये वाटा. 2,767 आणि 4,000 येईल बघा पटेल आणि शहा. ठीक आहे, दोघांना दिलेत. आता बॅलन्स किती उरेल बघा. कॅश तर नील झाली, कॅश संपली. तुमचं जे टोटल क्लेम आहे तो 1,10,000 उरला आहे आणि ह्याचा पटेलचा 24,000, शहाचा 36,000 बॅलन्स उरला आणि अजून देसाईचा पूर्ण बॅलन्स आहे 50,000. ठीक आहे, हे बॅलन्स ओढून घेतलात. आता जे लास्ट रिलेशन आहे बघा, तुम्हाला वरती प्रॉब्लेममध्ये दिले बघा. पहिलं जे 20 दिलं होतं, दुसरं 30 दिलेलं आहे. पहिलं 20, दुसरं 30 आणि तिसरं किती दिले बघा ॲडजस्टमेंटमध्ये बघा 1,05,000 दिले बघा. ठीक आहे, मग आता 1,05,000 जे लास्ट रिलेशन आहे ते आपण घेऊया. हां, ठीक आहे, बघा 1,05,000 तुमच्याकडे अजून आहेत, ते तुम्ही इथे बघा लिहून घेतात 1,05,000 लास्ट रिअलायझेशन. ठीक आहे, आत्ता काय करायचं तुम्हाला बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे टोटल जो अल्टिमेट एक्सेस आपण दिलं होतं 3,333, त्यानंतर तुम्हाला काय द्यायचं होतं, त्याच्या वरची स्टेप म्हणजे 16,767 द्यायचे होते. त्यातले आपण 6,767 ऑलरेडी दिलेत, म्हणजे 10,000 देणं बाकी आहे. मी काय बोलते समजते ना, परत एकदा बघूया आपण वरती, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा इथे व्यवस्थित बघा, इथे अल्टिमेट एक्सेस 3,333 आपण दिले. त्याच्यानंतर आपण काय करतो, हे देऊन झालं की 3,333 देऊन झालं की हे वरचं जी स्टेप दिसते ना 6,767 आणि 10,000, ह्या दोन गोष्टी देतो. हे जर टोटल केलात तर 16,667 येते. त्यातले मगाशी तुम्ही दिलेत ना 6,767 ऑलरेडी दिलेत आपण, बरोबर. म्हणजे उरले किती 10,000 उरलेत. ठीक आहे, ते 10,000 आता आपण देऊया. ठीक आहे, 16,767 द्यायचे आहेत ना, त्यातले बघा तुम्ही बघू शकता, तुम्ही 6,767 दिलेत, म्हणजे 10,000 देणं बाकी आहे. ते आपण इथे बघा एक्सेस कॅपिटल दिले 10,000. आता हे 10,000 टोटल क्लेममध्ये लिहिले, कॅशमध्ये लिहिले आणि ह्या दोघांना त्यांचा रेशो आहे ना 2:3 त्यामध्ये वाटून दिले 10,000, 4,000 आणि 6,000. ठीक आहे, बघू शकता बघा हे टोटल म्हणजे अल्टिमेट एक्सेसच्या वरची बाजू 6,767 होती ना, ते आपण देऊन झाले बघा. हे 2,000 इथे दिले, 2,767 आणि 4,000 इथे दिले आणि ह्याचे 10,000 होते ना शहाचे, ते 4 आणि 6 10 देऊन टाकले. ठीक आहे, समजते ना. पुढे बघा, आता ते देऊन झालं. पैसे किती उरले तुमच्याकडे आता, तर 95,000 उरले. लक्षात घ्या, ज्यावेळी अल्टिमेट एक्सेस व्यवस्थित बघा, हे जे दोन स्टेप आहेत अल्टिमेट एक्सेस आणि त्याच्या वरची स्टेप देऊन होते पूर्ण, तर जे काय पैसे होतील हे सगळ्या पार्टनर्सचे असतात, त्यांच्या रेशोमध्ये वाटतो आपण. ठीक आहे, त्यांचा रेशो किती आहे, PSR किती आहे
2 आज 3 आज 5 असं त्यांचा PSR आहे. म्हणजे 95,000 आहेत ना ते सगळे लेस पेड टू ऑल पार्टनर्स इन PSR मध्ये वाटून टाकले बघा. टोटल क्लेममध्ये 95 लिहिले आणि त्यांच्या कॉलममध्ये बघा आपण वाटून टाकले. 2 आज 3 आज 5 मध्ये वाटले. तुम्हाला दिसते ना इथे 19,28,500 बरोबर ना, दिसते का? 19,28,500 आणि किती आहे 47,500. ठीक आहे, असे बॅलन्स आपण हे लिहून टाकले. लास्टला दिसते ना तुम्हाला. ठीक आहे, कसे वाटले समजा 2:3:5 रेशोमध्ये 19,000, 28,500 आणि 47,500. आता बॅलन्स किती उरला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बॅलन्स बघा तुम्हाला दिसतोय बॅलन्स किती उरला इथे. तर 20,000 मधून 19,000 मायनस करा, 1,000 तुम्हाला कसला मिळतो इथे पटेलचा बॅलन्स मिळतोय. त्यानंतर जो शहा आहे त्याचा 1,500 मिळतोय आणि जो देसाई त्याचा 2,500 आहे. असं टोटल तुमचा जो लॉस झाला आहे बघा, लॉस ऑन रिअलायझेशन दिसतं ना सगळ्यांना. लॉस ऑन रिअलायझेशन किती झाला आपला, तर लास्टला जो दिसतोय तो तुमचा लॉस ऑन रिअलायझेशन आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही इथे बघा किती आहे तो 5,000 जो टोटल लॉस ऑन रिअलायझेशन आहे बरोबर. आणि ते 1,000 कोणाचा आहे पटेलचा, तर शहा आणि देसाई असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, असं व्यवस्थित बघा, असं सॉल्व करून घ्या. काय डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.